एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. काय मग मंडळी, तुम्हाला आपलं म्हणजेच पल्लवी एक नवीन सुरुवात या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत आहे ना? आणि हो, आवडत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज होती गटारी म्हटलं की सर्वीकडे चिकन मटन खाण्याचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. कारण का तर उद्यापासनं आपल्या इकडे श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण म्हटलं की मग नॉनव्हेजला सुट्टी असते, म्हणजेच नॉनव्हेज आपण खात नाही. त्यामुळे आमचाही प्लॅन झाला होता की गटारी साजरी करायची. आता गटारी म्हटलं तर काहीतरी वेगळं आम्हाला करायचं होतं. दरवेळेसारखं भात भाकरी कालवण असं न करता किंवा नुसता बिर्याणी न करता आम्ही काहीतरी वेगळंच करण्याचा प्लॅन केला होता. आणि मग काय, आम्ही दोघं भावा बहिणींनी कामच हाती घेतलं, बार्बीक्यू पेटवायचं. तसंच प्रत्येक जण काही ना काही करतच होतं. आधी म्हटलं चिकनला मस्त धुवून वगैरे सर्व बेसिक मसाले टाकून असं मस्त असं चिकन मॅरिनेट करायला ठेवून दिलं. तसंच बाहेर सर्वांचं बार्बीक्यू पेटवायचं काम चालू होतं. कारण बार्बीक्यू पेटायला आधी वेळ लागतो आणि एकदा का पेटला की मग मस्त असा आहार पडला की पटापट बार्बीक्यू चिकन आपल्याला त्यावर ठेवता येतात. मग काय, सगळेच कामाला लागले होते आज. लहान मोठ्या सहित सगळ्यांना वेगळीच मजा येत होती. कारण हा प्रकारच आम्ही पहिल्यांदा ट्राय करत होतो आणि सर्वजण असल्यामुळे सर्वांना फारच मजा आली. आधी मस्त बार्बीक्यू पेटवायला घेतला. मग एक एक करून मंडळी आमची जमा झाली. सर्व काही जो तो आपापलं काम मस्त उत्साहात करायला लागले होते आणि वेगळाच आनंद त्यांना येत होता. खाण्यापेक्षा बनवण्यातच आम्ही सर्वांनी एवढी धमाल मस्ती केली की काय सांगू तुम्हाला. माझ्याकडे आज तर शब्दच नाही सांगायला की आम्ही खरंच किती एन्जॉय केलं. आम्ही सर्व काहीही बनवताना एकमेकांचे सजेशन हे घेतच असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आम्ही प्रत्येकजण एकमेकांना विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. आणि मुलं सांभाळायला वेगळे जण असतात, स्वयंपाक करायला वेगळे जण असतात आणि गप्पा गोष्टी करायला हे वेगळी मंडळी असतात. असे प्रत्येकाचे गट हे वेगवेगळे झालेले असतात. काहींना खरंच मुलं सांभाळायला दिलेली असतात. कारण आमची मुलं इकडे तिकडे लुडबुड करत होती आणि युवांशला तर फारच छान वाटत होतं. त्याला असं वाटत होतं की मला काहीतरी छान असं भेटणार आहे. त्यामुळे तोही खूप आनंदात होता आणि प्रत्येकजण आपापली मजा घेत होतं आणि एन्जॉय करत होतं. सगळं असं मॅरिनेट केलेलं चिकन छान असं शिगांना लावून आणि जे मोठे मोठे पीस होते ते जाळीवर ठेवून आम्ही शेकायवर ठेवले. आणि एका साईडनी कोणी हवा घालत होतं, कोणी शिगांवर चिकन लावत होतं, तर कोणी बटर लावत होतं. असं प्रत्येकजण छान असं काम करत होतं आणि मस्त असं आमचं बार्बीक्यू करायचं चालू होतं. आणि मुलांचं तर वेगळं त्यांचं खेळायचं काम चालू होतं. सर्वजण छान असं एन्जॉय करत गप्पा गोष्टी करत कामं करत होते. फारच आनंद वाटत होता आणि काम करायचाही मज्जाच वेगळी होती. कारण सगळेजण एकत्र असले की कळूनच येत नाही की किती कामं करतो आणि किती नाही. सगळ्यांचं हेच चालू होतं की आतापर्यंतची ही सगळ्यात बेस्ट पार्टी आहे. कारण काहीतरी वेगळं करत आहोत आपण. सर्वीकडे मस्त असा सुगंध दरवळत होता. मुलं तर मस्त खेळायला सुरुवात झाली. काय काय काढलं होतं त्यांनी आणि खेळायचं काम चालू होतं. मुलं सगळं एकत्र आली की अशी दंगामस्ती यांची चालूच असते.
फोटो आमच्या काकांचा म्हणजे ज्यांनी हे सर्व काही तयार केलं आहे. हे आमचं घर त्यांनीच उभं केलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती त्यांनी जोडून ठेवला होता. आमचं कुटुंब नाना म्हणता 50च्या वरती आमचं एवढं मोठं कुटुंब आहे. 50च्या वर माणसं आहे आणि हे सर्व 50 लोक हे कोणी नाही, हे काका धरून ठेवत होते. आणि आम्ही सर्वजण एकत्र आल्याशिवाय कधीच राहत नव्हतो. प्रत्येक सणावाराला, प्रत्येकाच्या वाढदिवसाला आम्ही नेहमीच एकत्र येत होतो. आज ते आमच्यात नाही, पण आज आम्हाला आमची पार्टी करताना, आम्ही प्रत्येक गोष्ट सण साजरी करताना आम्हाला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांनी आमच्यासाठी केलेलंच तेवढं. इथे तर मुलांची गँग ही वाटच बघत बसली होती की कधी एकदाचं बार्बिक्यू तयार होतं आणि आम्हाला भेटतं. प्रत्येक जणांनी ठरवलं होतं आम्हाला हे पाहिजे तर आम्हाला ते पाहिजे, असं ते नंबर लावूनच बसले होते. ह्या तिघांसोबत एक छोटा मास्टरही होता. तोही नंबर लावून बसलेला होता. त्याचंही चालू होतं की मला पण पाहिजे. मग काय, सगळ्यांनी ताव मारायला सुरुवात केली. मुलांना तर खूपच आवडलं आणि त्यांनी सर्वात जास्त मुलांनीच खूप एन्जॉय केलं. त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि उत्सुकही होते की चला आज आपल्याला काहीतरी वेगळं खायला भेटणार आहे. प्रत्येकजण आपापल्या गप्पा मारत बसलं होतं आणि मुलं मात्र वाट बघत होती की कधी आम्हाला बार्बिक्यू भेटेल. मुलांना देऊन मुलांनी तर मस्त असं आम्हाला ग्रीन सिग्नल दिलं की काय, की एकदमच छान झालं आहे. मुलांना तर फारच आवडलं. बार्बिक्यू आपल्याला बाहेरही भेटेल आणि आपण विकतही आणू शकतो, पण घरी बनवण्याची मजा, सर्वजण एकत्र येतात, गप्पा मारतात आणि सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीने आपला हातभार लावतात, याच्यातच खूपच आनंद वाटतो. युवांशने तर फारच एन्जॉय केलं. मस्त असा युवांशही ताव मारत होता आज आणि आम्हालाही बनवायला आणि मुलांना खाऊ घालायला खूपच आनंद होता. सर्वजण मस्त अशी कामं एकोपाठोपाठ करत होती आणि मुलांचं हे एन्जॉयमेंट पाहून आम्हाला अजूनच आनंद झाला होता. आम्हाला असं वाटलं याआधी आम्ही का नाही हे सगळं केलं, पण चला आज का होईना पण आम्ही हे केलं. चला तर मंडळी, हा आपल्यासाठी पहिला पार्ट होता. पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला अर्धी धमाल दिसत आहे, कारण आम्ही खूप मोठी धमाल केली होती जी तुम्हाला एका दिवसात बघायला भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला उद्याचा पार्टही बघावा लागेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा आणि तुमची काळजी घेत राहा. आणि हो, तुम्ही पण जर गटारी साजरी केली असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.